आज आपण बनवणार आहोत भडंग. मुलांना पण शाळेला सुट्टी आहेत, त्यामुळे मुलांना पण येता जाता काहीतरी तोंडात घालायला खाऊ हवा असतो. तर त्यासाठी आपण हा चटपटीत असा भडंग तयार करणार आहोत. हा तुम्ही एकदा बनवून महिनाभर स्टोअर करू शकता किंवा जास्त दिवस पण राहू शकतो. पण मुलं हा ठेवणारच नाहीत, इतका छान आणि कुरकुरीत असा तयार होतो. तर चला मग आता आपण बनवायला सुरुवात करूया. तर आपल्याला इथं भडंग बनवण्यासाठी मुरमुरे पाहिजेत. तर आपण ते चाळून घ्यायचे. त्याच्यात धूळ वगैरे असेल तर ती आपण काढून घ्यायची. इथं मी मक्याचा चिवडा घेतलेला आहे, तो मी तळून घालणार आहे. तर तुम्ही इथं त्याच्याऐवजी तुम्हाला शेव घालायची असेल तर तुम्ही शेव पण घालू शकता. आता आपण चिवडा तळून घेऊया. हा मक्याचा चिवडा तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, तो पटकन तळला जातो. आपण हा सगळा तळून घेऊया. हा आता झालेला आहे, तर आपण काढून घेऊया आणि असाच आपण राहिलेला सगळा तळून घेणार आहोत. आता ह्या तेलामध्ये आपण अर्धी वाटी खोबरं बारीक काप केलेले आहेत, ते पण आपण थोडेसे तळून घेऊया. जास्त आपल्याला लालसर करायचे नाही आहे, थोडेसे लालसर झाले की आपण हे काढून घेऊया. आता ह्यामध्येच आपण एक छोटी वाटी शेंगदाणे तळून घेणार आहोत. तेल गरम आहे त्यामुळे पटकन तळले जातात, त्यामुळे आपण हे हलवत राहायचं आणि तळले की लगेच काढून घ्यायचे, नाहीतर जास्त हे तळले जाते. हे पण झालेले आहेत, तर आता आपण हे काढून घेऊया. आता आपण दुसऱ्या एका मोठ्या कढईमध्ये सगळे मुरमुरे भाजून घेऊया. हे आपण एकदम लो गॅसवरच भाजून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याला एकदम कडकपणा येतो. फास्ट गॅसवर भाजल्यानंतर हे एकदम बारीक होतात, ह्याचा आकार कमी होतो. म्हणून आपण हे कमी गॅसवर एकदम भाजून घ्यायचं, म्हणजे ह्याचा आकार आहे तसाच राहतो आणि कडकपणा पण येतो. या हाताला आपल्याला गरम लागेपर्यंत आपण हे भाजून घ्यायचे आहेत. भाजल्यानंतर आता आपण हे काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घालून 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालून घेऊया. ते तडतडले की त्यामध्येच कढीपत्ता घालून घेऊया. आता ह्यामध्ये आपण आपल्या तिखटनुसार हिरवी मिरची आणि लसूण घालायचं आहे. मी इथं 2 मोठी कांदे लसणाचे असे साल न काढता घेतलेले आहेत, थोडेसे ते चेचून घेतलेले आहेत. हे आपण एकदम कडक होईपर्यंत ह्या तेलामध्ये भाजून घ्यायचे. हे जर नरम राहिले तर आपले मुरमुरे सुद्धा थोडे नरम होतात, म्हणून हे सुद्धा आपल्याला मीडियम गॅसवर कडक करून घ्यायचे आहे. मिरची आणि लसूण पण हे तुम्ही त्या तेलातच तळलं तरी चालेल किंवा असं भाजलं तरी चालेल. हे आता कडक झाल्यानंतर यामध्येच आपण मुरमुऱ्याला लागणारं मीठ आणि मसाला घालून घ्यायचा आहे. इथं मी चिवडा मसाला वापरलेला आहे, तुम्ही इथं भडंग मसाला सुद्धा वापरू शकता, किंवा 1 चमचा लाल मिरची पावडर आणि धने जिरे पूड 1 चमचा वापरली तरी चालेल. हे आपण आता गॅस बंद करून घेतलेला आहे. हे आता आपण मुरमुऱ्यावरती घालून घेऊया. ह्यावरतीच आपण पोह्याचा चिवडा, खोबरे आणि शेंगदाणे घालून पण हे मिक्स करून घ्यायचं. हे आपण व्यवस्थित सगळा मसाला सगळ्या मुरमुऱ्याला व्यवस्थित लावून घ्यायचा. एखाद्या मोठ्या भांड्यात आपण हे मिक्स करून घ्यायचं. हे आता पुन्हा गरम करायची गरज नाही आहे, आपण हे सगळं भाजलेलं आहे, त्यामुळे हे थंड झाले की आपण एखाद्या पॅकबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं, म्हणजे हा एकदम कुरकुरीतपणा भडंग संपेपर्यंत तसाच राहतो. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.